नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे ईश्वरी विचारते नमूला, "आरतीचं ताट घेऊन झालं का?" तेव्हा ती म्हणते, "हो झालं ना." आता दोघीजणी निघून जात असताना ईश्वरी आपली ओढणी व्यवस्थित करते आणि तिची ओढणी हवेने उडून अर्णवच्या चेहऱ्यावरती जाते. तेव्हा इकडे अर्णव ती रागानेच पकडतो आणि बाजूला करतो. ईश्वरीचं मागे काही लक्ष नसतं. ती पुढे निघून जाते. मात्र अर्णव तिच्याकडे रागाने बघत असतो. तेव्हा तिथे त्याची बहीण अंजली येते आणि विचारते, "काय झालं?" तेव्हा तो म्हणतो, "नाही, काही नाही. चल मी तुला गेटपर्यंत सोडतो." तेव्हा अर्णव तिच्याकडे बघत रागानेच आपल्या बहिणीला गेटपर्यंत आणून सोडतो. तेव्हा त्याची बहीण म्हणते, "बरं चल अर्णव, आता इथे तुझे शूज काढ आणि माझ्याबरोबर आतमध्ये चल." तेव्हा अर्णव म्हणतो, "ताई तुला माहिती आहे, मी आतमध्ये नाही येऊ शकत. मला नाही यायचं आहे." तेव्हा ती म्हणते, "बरं ठीक आहे." आणि ती पुढे जाऊन आता मुद्दामून पडल्याचं नाटक करते. तेव्हा अर्णव धावत पळत तिच्याजवळ येतो. तेव्हा ती म्हणते, "अरे बापरे! बघ ना रे किती ऊन आहे. एका पायावरतीच भार आला सगळा. चटका लागला ना मला भरपूर. एका पायावरतीच भार येतोय ना. ऊन किती आहे इथे?" तेव्हा अर्णव म्हणतो, "अच्छा, म्हणजे इथे ऊन आहे का? म्हणून तुझ्या पायाला चटका लागला." तेव्हा अर्णव म्हणतो, "ताई, मला माहिती आहे तू मेलोड्रामा करतेस, पण मी देवापर्यंत येत नाही तुला माहिती आहे. तेव्हा मी इथेच थांबणार आहे. मी आतमध्ये नाही येणार." तेव्हा अंजली म्हणते, "बरं ठीक आहे, नको येऊस तू. जाते मी एकटी, जाते मी एकटी." असं मुद्दामून म्हणत ती आता पुढे जात असते. तेव्हा अर्णव आपल्या बहिणीला उचलून घेतो आणि म्हणतो, "ठीक आहे, तुझं पाय भाजतोय ना, चटका लागतोय ना पायाला, मी तुला आता उचलून घेऊन जातोय." तर इकडे ईश्वरी आपल्या बहिणीला म्हणत असते, "ताई तुला माहिती आहे का, तो अर्णव सात्विक, राज शिर्के याच्यामध्ये ना इमोशन्स वगैरे नाही आहेत आणि मला नाही वाटत माया, ममता, प्रेम हे काही असेल त्याच्यामध्ये. अगं त्याला नातेवाईक असतील ना, असं सुद्धा मला वाटत नाही. अशा खडूस माणसाला नातेवाईक तरी देवाने का बरं दिले असतील? कुणीच नसेल त्याला, एकटाच असेल म्हणून असा विचित्र वागतो. त्याच्याकडे ना धन-दौलत खूप आहे, पण माया, ममता, जिव्हाळा अजिबात नाही आहे त्याच्याकडे. इमोशन्स आहेतच नाही त्याच्याकडे." तेव्हा अर्णव आपल्या बहिणीला घेऊन तिथे येत असतो. ईश्वरी त्याला वाईट साईड बोलत असते, कारण तो तिच्याबरोबर त्या पद्धतीने चुकीचाच वागलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, "ताई मी तुला खरंच सांगते, अशा माणसाजवळ आहे ना 1 मिनिटसुद्धा आपण बोलायला उभं नाही राहू शकत." तेव्हा नमू म्हणते, "जाऊ दे गं, आता कशाला बोलतेस त्याला?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "कशाला बोलतेस म्हणजे? मी तर म्हणते त्याच्यासारखा माणूस आहे ना अजिबात जन्माला पण यायला नको. मला असं वाटतंय त्याच्यासारखा मुलगा, भाऊ, नवरा कुणालाही मिळायला नको. इतका वाईट आहे तो. त्याच्यासारखा मुलगाच जन्माला यायला नको." तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते, "किती चांगला आहेस तू अर्णव. तुझ्यासारखा भाऊ सगळ्यांना मिळू दे. इतका चांगला मुलगा आहेस आणि मंदिरामध्ये यायला नाही म्हणतोस. का बरं? ताईची एवढी काळजी घेतोस ना?" तेव्हा ईश्वरी म्हणत असते, की "तो जर माझ्या समोर आला ना, तर मी त्याला असं तसं सोडणार नाही आहे. तो माझ्याबरोबर जे काही वागलं ना, त्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी." असं इथे ईश्वरी म्हणत असते. तेव्हा आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर नमो आरतीचं ताट गुरुजींना देते. तेव्हा अंजली आता मंदिरापर्यंत आल्यानंतर अर्णवला म्हणत असते, की "अर्णव, बास झालं आता. उतर मला खाली आणि तू सुद्धा माझ्याबरोबर गाभाऱ्यापर्यंत चल." तेव्हा ईश्वरी देवाजवळ हात जोडून प्रार्थना करत असते. ती गणूबाप्पाला म्हणत असते, की "गणूबाप्पा, हे जे काही घडलंय ना, ते खूपच वाईट घडलं. माझी नमूताई किती चांगली आहे, मग तिच्याच आयुष्यामध्ये असं दुःख का? ती जरी मला काही बोलत नसली, तरी मनामधून ती खूपच जास्त हर्ट आहे. तिला लवकरात लवकर एखादा बढिया मुलगा मिळू दे आणि तिचंसुद्धा लग्न व्यवस्थित पार पडू दे." तेव्हा अंजली म्हणत असते, "अर्णव, देवासमोर हात जोड बरं, हात जोड." तेव्हा इथे आरतीचं ताट घेतल्यानंतर अर्णवजवळ आता त्याची बहीण म्हणत असते, की "काहीतरी देवाकडे माग." पण अर्णव काही हात जोडून मागायला तयार नसतो. तेव्हा अंजली म्हणत असते, की "देवा, माझ्या भावाच्या पाठीशी नेहमी उभे राहा. त्याला हवं ते सगळं मिळू दे." तेव्हा अंजली म्हणत असते, की "देवा, माझ्या बहिणीला तिच्या मनासारखा बढिया मुलगा मिळू दे आणि तिचंसुद्धा लग्न लवकरात लवकर होऊ दे. हीच माझी इच्छा आहे." आणि ती आता इथे गुरुजींनी दिलेली इच्छा मागण्यासाठीची घंटा म्हणजे
आपण जे काही मागणं मागतो आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी इथे घंटा बांधली जाते आणि ती घंटा ईश्वरी नम्रतासाठी बांधत असते. ती म्हणत असते की देवा, माझ्या बहिणीला तिच्या आयुष्यामध्ये जे काही हवं आहे ते सगळं मिळू दे आणि मलासुद्धा कष्ट करण्याची ताकद मिळू दे. त्यासाठी तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. तेव्हा अंजली पुढे आल्यानंतर म्हणते, "अरे अर्णव, ही घंटा बघ ना, म्हणजे ही घंटा आहे नवसाची. ती तिथे बांधावी लागते. आपण जो काही नवस बोलतो, इच्छा व्यक्त करतो, ती पूर्ण व्हावी. त्यासाठी ही घंटा तिथे झाडाला बांधली जाते. प्लीज जरा जातोस का बांधायला?" तेव्हा अर्णव म्हणतो, "ताई, तुला बरोबर माहिती आहे, या सगळ्या गोष्टींवरती माझा विश्वास नाही आहे." अंजली म्हणते, "पण माझा आहे ना, प्लीज जा ना आता एवढ्या लांब. परत मला जायला त्रास होईल आणि ऊन पण आहे ना." तेव्हा अर्णव म्हणतो, "ठीक आहे, तू जा, जाऊन गाडीमध्ये बस आणि हा इमोशनल ड्रामा आता परत करू नकोस." तेव्हा ईश्वरी म्हणत असते की देवा, ही नवसाची घंटा तर मी बांधली आहे. मी जे काही मागणं मागितले ते पूर्ण होऊ दे देवा. तर अर्णवसुद्धा आता त्या झाडाखाली आलेला असतो जिथे त्याला ती घंटा बांधायची असते आणि घंटा बांधतो आणि सरळ तिथून निघून जातो. पण ती घंटा व्यवस्थित बांधली गेलेली नसते. तेव्हा ती घंटा खाली पडते. तिचा आवाज झाल्यानंतर ईश्वरी ती घंटा उचलते आणि म्हणते, "अरे कोण आहे हा माणूस? म्हणजे घंटा बांधली आहे, पण ती व्यवस्थित लागली की नाही तेच बघितलं नाही. इच्छा पूर्ण व्हायला हवी आहे की नको?" आणि ती म्हणत असते, "अहो ऐका ना, अहो 1 मिनिट थांबा. अहो ऐका, तुम्ही बांधलेली घंटा पडली आहे." तरीसुद्धा अर्णव काही थांबायला तयार नसतो. तेव्हा ती धावत पळत मागे येते आणि म्हणते, "अहो थांबा ना." आणि तिची चप्पलसुद्धा तुटलेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो, "काय आहे?" तेव्हा दोघे एकमेकांकडे बघतात आणि ती म्हणते, "तुम्ही?" तो म्हणतो, "तू?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "तुमची ही घंटा तुम्ही बांधली होतीत ना नवसाची, ती खाली पडली होती, हे घ्या बांधा." तेव्हा अर्णव म्हणतो, "मी नाही बांधणार आहे, फेकून दे." तेव्हा इकडे आता ईश्वरीला राग येतो. ती म्हणते, "काय? फेकून दे? तुमचं डोकं ठिकाणावरती आहे ना?" तेव्हा अर्णव म्हणतो, "माझ्याशी बोलताना नीट बोलायचं." तेव्हा ईश्वरी म्हणते, "देवाच्या गाभाऱ्यात उभे आहात, देवाच्या मंदिरात उभे आहात, कळलं ना? माझ्याशी बोलताना नीट बोलायचं काय? ही घंटा घ्या आणि बांधा तिथे." अर्णव म्हणतो, "फेकून दे, नाही बांधणार." असं म्हणून तो निघून जातो. तेव्हा ईश्वरी म्हणते की हा माणूस माझ्यासमोर उभा राहून मला वाटेल तसं बोलला. हा माझ्याबरोबर काल जे काही वागला त्याच्यामुळे माझ्या नमुताईचं लग्न मोडलं आणि तो माझ्यासमोर उभा राहून मला वाटेल तसं बोलतोय आणि माझ्या तोंडातून एक शब्दसुद्धा आलेला नाही आहे. आणि हे काय, मी आता त्याला धडा शिकवणार, असं तसं सोडणार नाही आहे मी त्याला. चल चल इशू, त्याला चांगलं सुनाव. तेव्हा जात असताना आता घाईघाईने चालत असताना चपला तुटते. तेव्हा तुटलेली चपला ती हातामध्ये घेऊन जायला निघते. एका काकांना धक्का लागतो आणि त्यांचं आरतीचं ताट खाली पडतं. तेव्हा ती म्हणते, "दादा सॉरी, खरंच सॉरी. आता मी जरा त्या माणसाला चांगलं सुनावून येते, त्याच्याशी भांडते आणि नंतर येऊन तुम्हाला पुन्हा सॉरी म्हणते, मदत करते. चालेल ना?" तेव्हा काका म्हणतात, "हो चालेल ना." तेव्हा इशू त्याला चांगला धडा शिकवण्यासाठी घाईघाईने येते आणि म्हणते, "तुमची हिंमत कशी झाली हो? देवाच्या मंदिरामध्ये उभा राहिलात आणि नवसासाठी घंटा बांधलीत, पण ती खाली पडली तर म्हणताय की फेकून दे म्हणून. म्हणजे तुम्हाला तुमच्या पैशाचा माज एवढा आहे की तुम्ही देवाला पण घाबरत नाही. देवालासुद्धा तुम्ही इथे अजिबात मान देत नाही." तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते की देवासमोर तरी घाबरा. हे तुमच्याकडे जे काही वैभव आहे ना, जो काही पैसा आहे त्याचा तुम्ही एवढे माज करताय, तो पैसा देवामुळेच तुमच्याकडे आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. हा माज, हा ॲटिट्यूड तुम्ही देवाला दाखवू नका. आज देवामुळेच तुमच्याजवळ एवढा सगळा मानसन्मान आहे. तेव्हा इथे आता तिला अर्णव म्हणत असतो की देवाने मला काही दिलेलं नाही आहे. हे जे काही कमावले ना, मी माझ्या हिमतीवरती कमावले. देवामुळे मला नाही मिळाले. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणते, "गप्प बसा हो तुम्ही. तुम्ही काय बोलाल देवाबद्दल? हे बघा, तुम्ही देव नाही आहात, माणूस आहात. तेव्हा देवाला बोलायची हिंमत ठेवू नका आणि तुम्ही माझ्याबरोबर जे काही वागलात ना, तर मला तुमचं तोंडसुद्धा बघायची अजिबात इच्छा नाही आहे. पण तरीसुद्धा माणुसकी म्हणून मी इथे आली आहे. ही घंटा घ्या आणि जाऊन तिथे बांधा. तुमच्यामुळे मला खूप काही सहन करावं लागले आणि माझ्या कुटुंबालासुद्धा. त्याच्यामुळे त्यासाठी तर तुम्हाला देव किंवा मी
कधी माफ करणार नाही, पण निदान ही घंटा बांधा आणि हा ॲटिट्यूड कमी करा. तेव्हा अर्णव म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव, ही घंटा मी नाही बांधणार आहे आणि देवावरती माझा विश्वास नाही. देव जर असता ना, तर तो प्रत्येक वेळी प्रत्येकाची मदत करायला नक्कीच गेला असता. असा सिलेक्टिव्ह लोकांची त्यांनी मदत केली असती आणि बाकीच्या लोकांना दुःख दिलं नसतं. कळलं का? तेव्हा ईश्वरी म्हणते, की दुःख जरी देवाने दिलं असलं ना, तरीसुद्धा त्याच्यावरती सोल्युशनसुद्धा देवच देतो. म्हणजे एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये कठीण प्रसंग आले, पण तरीसुद्धा देव त्याला आशीर्वाद देतोच ना, म्हणून त्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येतात, असं मला वाटतं. तुम्ही उगाच चुकीचा गैरसमज करून घेतलाय देवाबद्दल आणि आता वाटेल तसं बोलताय. म्हणजे देवापेक्षा तुम्हाला जास्त गर्व आहे तुमचा, कळलं का? आणि मंदिरामध्ये ते चालणार नाही. गर्व बाहेर ठेवायचा आणि मगच आतमध्ये यायचं, तेव्हाच देव आपली इच्छा पूर्ण करतो. तेव्हा आता काही बोलू नका. तुमचं तोंड बघायची इच्छा नाही आहे मला, पण ही घ्या, ही घंटा बांधा तिथे जाऊन. खाली पडली होती. तेव्हा इकडे आता अर्णव म्हणत असतो, की माझा देवावरती विश्वास नाही आहे आणि ही घंटासुद्धा मी बांधणार नाही आहे. तुम्हाला जर बांधायची असेल तर बांधा, नाहीतर फेकून द्या. पुन्हा माझ्या मागे येऊ नका. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, की देवावरती विश्वास ठेवा, देवाला घाबरा, कारण देवाच्या पुढे कुणी नाही आहे. जे काही मिळवलंत ना, कष्ट करून मिळवलं असलंत तरीसुद्धा देवाचा आशीर्वाद होता, म्हणून हे सगळं मिळालं आहे तुम्हाला. तेव्हा त्या देवाचा मान ठेवा. देवाला असं ललकारू नका, कळलं ना? नाहीतर हे सगळं जे काही आहे ना, ते सांभाळण्यासाठी तुम्हाला धीर मिळणार नाही, ताकद मिळणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. जाऊ दे, ही घंटा बांधा असं म्हणत होते, पण तुमच्याकडून ती अपेक्षा नाही. कळलं ना? तेव्हा मी जाते आणि मीच ही घंटा बांधून देते. तेव्हा इकडे तुमच्याकडून ही साधी अपेक्षा मी ठेवू शकत नाही आहे, असं म्हणाल्यानंतर अर्णवचा इगो ह्या खूपच जास्त हर्ट होतो आणि तो लगेच शिर्केला फोन करतो आणि म्हणत असतो, की ती व्हिडिओ आहे ना, ज्याच्यामध्ये ती मुलगी स्टेजवरून पडली आणि मी तिला पकडलं आहे. ती व्हिडिओ क्लिप आहे ना, जास्तीत जास्त व्हायरल करा. मला पुढच्या 15 मिनिटांमध्ये सगळ्यांच्या मोबाईलवरती ती व्हिडिओ दिसायला पाहिजे आणि त्या मुलीचं असं काही आता नाव खराब व्हायला हवं आहे ना, की मी पण बघतो तिचा देवावरती एवढा विश्वास आहे ना, देव येतो का तिला वाचवायला. तेव्हा ईश्वरी आता ती घंटा बघते आणि म्हणते, की आता तो माणूस म्हणाला, की त्याचा विश्वास नाही आहे देवावरती. म्हणजे नक्कीच ही घंटा त्याने दुसरं कुणासाठी तरी बांधली होती. दुसरं कुणाची इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि म्हणूनच मी ही घंटा इथे बांधते. म्हणजे ज्याला कुणाला इच्छा पूर्ण व्हायला हवी त्याची इच्छा पूर्ण होईल. तेव्हा ईश्वरी ती घंटा आता बांधते. कारण ती इच्छा अंजलीची होती. अंजलीने मागितलं होतं, की अर्णवला जे काही हवं आहे ते सगळं मिळू दे म्हणून. तेव्हा अर्णव रागानेच येतो आणि गाडीमध्ये बसतो. अंजली म्हणते, अर्णव, घंटा बांधलीस का नवसाची? सांग ना रे. तेव्हा अर्णव रागानेच बघत असतो, तो सुद्धा पुढेच. तेव्हा अंजली म्हणते, की आत्तापर्यंत तुझा मूड चांगला होता, आता काय झालं? तेव्हा अर्णव म्हणतो, ताई प्लीज तू 2 मिनटं शांत बस, मला काही बोलायचं नाही आहे. तेवढ्यातच शिखरेचा फोन येतो आणि शिखरे म्हणत असतात, की सर, ती माणसं गेली जे क्लायंट तुम्हाला भेटायला आले होते. तेव्हा इथे अर्णवला अजूनच राग येतो आणि तो फोन कट करतो. तो म्हणतो, माणसं गेली त्याचं दुःख नाही आहे, पण त्या मूर्ख मुलीमुळे गेली त्याचं मला खूपच जास्त दुःख आणि राग आहे. त्या मुलीचा आय हेट हर असं तो म्हणतो, कारण त्याला ईश्वरीचा खूप जास्त राग आलेला असतो, कारण तिने त्याला चांगले खडे बोल सुनावलेले असतात. त्याच्यामुळे तिचा इथे अर्णवला खूप जास्त राग आलेला असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अर्णवने सांगितलेलं असतं, की पुढच्या अर्ध्या तासामध्ये ही व्हिडिओ व्हायरल झाली पाहिजे आणि तसंच झालेलं असतं. ती व्हिडिओ व्हायरल झालेली असते. तर ईश्वरी भाजी आणायला गेलेली असते आणि तिथे प्रत्येक बाईच्या मोबाईलवरती व्हिडिओ गेल्यामुळे सगळेजण तिच्याकडे बघत असतात आणि म्हणतात, हे काय आहे? तेव्हा तिची इमेज आता खराब होत असते. तर अर्णवने सगळीकडे तो व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे इथे काही जण विचारत असतात, की ही मुलगी कोण आहे अर्णव? तू ओळखतोस का हिला? तुझ्याकडे बघून वाटत तर नाही, की तू या मुलीला ओळखतोस. मग तुझ्याबरोबरचा हा व्हिडिओ व्हायरल कसा काय झाला? कोण आहे ही मुलगी? त्याच्या घरातले लोकं त्याला प्रश्न करत असतात. त्यानंतरला इथे अर्णवच्या चुकीमुळे ईश्वरीला खूपच मोठा त्रास होतो. ती मार्केट म्हणून जाताना काही टपोरी मुलं तिच्या अवतीभोवती येतात आणि म्हणतात, काय कुठे चाललीस? तुला टाईमपास करण्यासाठी आमच्यासारखी मुलं चालतात का?
की फक्त अशी जी श्रीमंत आहेत, म्हणजे तुझा एक स्टँडर्ड आहे, लेवल आहे का? तुला त्याच पद्धतीची मुलं आवडतात? तेव्हा ती मुलं आता ईश्वरीची छेड काढत असतात. तिची ओढणी वगैरे ओढतात, तिला त्रास देत असतात आणि हे सगळं आता तिची आई बघते, कारण तिची आई तिच्याबरोबरच असते. तर इकडे ईश्वरीला खूपच जास्त त्रास सहन करावा लागतो. ती आपला स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा सुप्रियाने एक निर्णय घेतलेला असतो. सुप्रिया म्हणते, ईश्वरीबरोबर जे काही घडलं त्याच्यानंतर मी एक निर्णय घेतला आहे, की आता ईश्वरी इथे राहणार नाही. ईश्वरी मुंबईला जाणार वसू आत्याकडे. असं म्हणाल्यानंतर इथे आता ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो. कारण एका दुसऱ्या माणसाच्या चुकीमुळे ईश्वरीला खूप मोठी शिक्षा भोगावी लागते. तिला आपलं शहर सोडून, आपल्या आईवडिलांना सोडून मुंबईला जावं लागतं.